की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत तरी कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही. अध्यक्ष महोदय, 10 लोकांची हात वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळ्या लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा आहे जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष म्हणजे तांदळामध्ये होणारी भेसळ, कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब, लॅबच नाही आहेत. झालं ना आता, एक त्याचे मिनिट. उत्तर झाले ना, एकदा झाले, दोनदा झाले, अध्यक्ष महोदय, तीनदा झाले. अध्यक्ष महोदय, लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल. लॅबमधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर साहेबांसारख्या माणसाने. प्रशांत बंब विचारा तुम्ही. आता प्रश्न आम्हाला हे सांगा, संधी देणार नाही तुम्ही मी प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही. तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार ते सांगा. त्या अद्ययावत कधी करणार? किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार? कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार? आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीजमधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? चला मंत्री. आणि तांदुळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, इथे गडचिरोली, इथे होणारा भेसळ आणि महाराष्ट्रभर गरिबांना वाटणाऱ्या तांदुळामधनं जाणारे दगड, ह्याच्याबद्दल कारवाई कधी होणार? एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे. पण तुम्ही खास करून साहेब आम्हाला तुमच्या लॅबोरेटरीज बद्दल सांगा. झिरवळ साहेब, स्वतःचा खिसा वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा, कापला जाणार आहे. चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांना संधी मिळेल. ज्यांनी शेवटपर्यंत आपण सांगतात ते मी वारंवार तेच सांगत आलो. सगळ्यांना देणार, परंतु आता ज्या सगळ्यांना देणार. शेवटपर्यंत थांबा. पुणा, नाशिक आणि नागपूर हे तसं किरकोळ कामं बाकी आहेत. ती एक 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी कंप्लीट केली जातील, कदाचित 3 महिन्याच्या आत. प्रायव्हेटायझेशन मध्ये तुम्ही बसा प्लीज. 22 याच्यात आपण 22 यांचा एमओयू केलेला आहे. त्यांची कार्यवाही लगेच सुरू होईल आणि त्यानंतर यवतमाळ, रायगड, पेन असे ज्या काय आहेत त्याची जागा मिळवण्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. चला. मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळं सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत. चला. प्रशांत बंब. महोदय, आता बऱ्याच प्रश्नामध्ये माननीय मंत्री महोदय आपण उत्तरात सांगितलं की सॅम्पल जे समजा आता पाडवी साहेबांनी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, आणि तुम्ही सांगितलं की बाबा त्या टेस्ट बरोबर आल्या नाही, जे काही भेसळीचे प्रकार होते वगैरे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये इंगवले नावाचा जो अधिकारी आहे ना, तो प्रचंड करप्टेड. त्यांनी सगळे सॅम्पल बदलण्याचा धंदा लावला होता सगळा आल्याचा. इतकंच नाही, कित्येक वेळेला अध्यक्ष महोदय ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे? हायकोर्टामध्ये काय उत्तर दिलं? आपल्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहेच, बनवल्याला पण बंदी आहे. ह्या महाशयाने काय केलं? इथं बनवलेलं आहे, मी एस्कॉर्ट्स देतो म्हणे सरकारचा आणि दुसऱ्या राज्यात पाठवतो जिथे गुटखा चालू आहे. हे असले अधिकारी. म्हणून माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न आहे. हा इंगवले नावाचा जो अधिकारी आहे, खरं म्हणजे का हो अध्यक्ष महोदय, एक अधिकारी महोदय आल्यानंतर
राज्यामध्ये हे सगळं भेटतं आणि ते 100% सक्सेस होतं. काही अधिकाऱ्यांनी चिल्लूभर पाण्यामध्ये मेला पाहिजे, काहीच केलं नाही यांनी. आता तुम्ही त्या एक उदाहरण सेट करा. या इंगवले अधिकाऱ्याची तुम्ही संपूर्ण त्याच्या कार्यकाळातली अँटी करप्शनद्वारे चौकशी करणार का? त्याची डी वेगळा विषय आणि अँटी करप्शन वेगळा विषय, ह्या दोन्ही चौकशी तुम्ही त्या अधिकाऱ्यांची करणार का? दुसरं, तुमच्या खात्यामध्ये जे सातत्याने दुर्लक्षित होत आहे, अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्या गल्ल्यात शहरात मेन ह्याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्याच्या बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो, तिथून सुरुवात करा. गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? बस चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलं, त्यांची माहिती घेऊन निश्चित त्यांच्यावर त्या पद्धतीचं अरे बाबा, असं नाही माहिती होत ना. घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. इथे झटपट त्याचप्रमाणे करणार का? जे काही ओपन मांस विक्री होते त्याच्यासाठी आरोग्य विभागानं आम्ही दोघं मिळून पंधरा दिवसाच्या दरम्यान किंवा 8 दिवसात सुद्धा लगेच कार्यवाही सुरू करायला काही अडचण येणार नाही. धन्यवाद. रईस भाई, रईस शेख, चला. अध्यक्ष महोदय, मेरे शहर में अभी हाल ही में फूड पॉइजनिंग होके 120 सगळ्यांना लोग देतो, जो है सगळ्यांना. हॉस्पिटल में गए. अध्यक्ष महोदय, मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है हाँ, कि तो ईटिंग देखा- हाउस लाइसेंस देने के लिए आप लोग 1.5 करोड़ रुपए के नीचे जिसका टर्नओवर है उसको कहते हो कि आपको सिर्फ रजिस्टर करना है, और 1.5 करोड़ के ऊपर है उसको कहते हैं लाइसेंस देना है. मुंबई में हर ईटिंग हाउस को प्रॉपर लाइसेंस दिया जाता है. मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है, क्या MMR रीजन के अंदर आप ईटिंग हाउस या जो जैसे पता है कि नॉनवेज बेचना वगैरह उनके लिए SOP बनाओगे क्या? क्योंकि आज फूड पॉइजनिंग मेरे सिटी में हुई है. दूसरा मेरा क्वेश्चन है कि आप चेकिंग क्या करते हो? अभी स्टाफ नहीं है, गाड़ी नहीं है, लैब नहीं है, लेकिन आप कंप्लेन बेस्ड चेकिंग करते हो. रैंडम चेकिंग आपको करना चाहिए ताकि पता चले कि ये लाइसेंस बेस्ड है कि नहीं, हाइजीन है कि नहीं. सबसे बड़ा मुद्दा अध्यक्ष महोदय है एक्सपायरी डेट का प्रोडक्ट. आज मैं बहुत जिम्मेदारी से बोल रहा हूं, FDA की एक रेट भिवंडी में चालू है, इस वक्त चालू है, और Amazon कंपनी का ही एक ऑफिशियल उसने एक गोडाउन खोल के एक्सपायर प्रोडक्ट बेचता है. मेरा सवाल आपसे है कि एक्सपायर्ड प्रोडक्ट को डिस्ट्रॉय करने का जवाबदारी आपने दिया है सेलर को. जैसे कोई ऑनलाइन सिस्टम बनाना पड़ेगा कि इसने डिस्ट्रॉय कहाँ किया. पूरे MMR में डंपिंग ग्राउंड नहीं है, लेकिन आपके डिपार्टमेंट ने ना 25 ऐसे सर्टिफिकेट एक्सेप्ट करते कि इसने डिस्ट्रॉय किया. आज लोग की जान से आपका डिपार्टमेंट खेल रहा है ये एक्सपायर्ड डेट के प्रोडक्ट में. मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है कि क्या स्पेसिफिक क्वेश्चन है, क्या आप एक्सपायर्ड लेबल जो होता है, प्रोडक्ट होता है, उसके डिस्ट्रॉय करने के लिए कोई SOP बनाओगे क्या? और ये एक्सपायर्ड जो प्रोडक्ट बिक रहे उस पर आप अंकुश कैसे लगाओगे? क्या आप भिवंडी शहर में और ग्रामीण में टास्क फोर्स बनाओगे क्या? अभी जितेंद्र वाड़ जी और मैं गुटखे के बारे में कहते इतना चिल्लाते, बहुत जवाबदारी से अध्यक्ष महोदय कह रहा हूं, जब भी भिवंडी में गुटखा पकड़ा जाता है आपके डिपार्टमेंट से फोन आता है छोड़ने के लिए, आपके डिपार्टमेंट से फोन आता है. मैं नाम लूं क्या अभी? अध्यक्ष महोदय, मेरा क्वेश्चन है सुनील प्रभु कि बसा. गुटके के लिए भिवंडी सुनील प्रभु. ट्रांजिट पॉइंट है. सम्मान्य बसा. अध्यक्ष महोदय सुनिए ये बात को. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, गुटखे के ऊपर जब मैंने मुद्दा उठाया, सम्मान्य मुख्यमंत्री जी ने यहाँ पर कहा कि भिवंडी में गुटखा बंद होगा. 4 दिन बंद हुआ, 5वें दिन चालू हुआ और आमदार बदनाम हुआ. क्या आप गुटखे के लिए जो ट्रांजिट के अंदर वहां पर चलिए लास्ट होता है क्वेश्चन, उस पर कार्रवाई करेंगे क्या? शेवटचा स्पेसिफिक प्रश्न क्वेश्चन, आहे. चला. इतने ही स्पेसिफिक क्वेश्चन है. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साहेबांनी जे काही सांगितलं, हॉटेल करता SOP बनवणार का? थोड्याच म्हणजे लवकरात लवकर, अगदी लवकरात, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जवळपास सगळं रेडी झालेलं आहे. SOP तात्काळ लागू करण्यात येईल. चला चला बोला. देतो देतो रे बाबा. अध्यक्ष महोदय,
आता रोज नवीन हात वरती चाललेत, काय करणार? अध्यक्ष असं महोदय, होत नाही ना. चला मंत्री महोदयांना चला जल्दी जल्दी. एक्सपायरी डेटचा प्रश्नाचा उत्तर दिला नाही. लवकरात लवकर निर्णय चला. लावतो. बघा अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रचलित प्रश्न आहे धोरण. की मंत्री महोदय, मागच्या वेळेस पण अध्यक्ष महोदय लक्षवेधी झाली होती. लक्षवेधीमध्ये माझ्या मतदारसंघात भोसे गावात त्या ठिकाणी दूध भेसळ सापडली. त्या दूध भेसळच्या ठिकाणी मेलामाइन सारखं केमिकल वापरलं जातं. 1.5 कोटी लिटर दूध तयार होईल इतकं केमिकल सापडलं होतं. त्या लोकांना मकोका लावणार असं सभागृहात आपण आश्वासन दिलं होतं. आता आयुक्त आलेले मुंडे साहेब पण म्हणले मकोका लावणार, परंतु आपली बैठक झाली होती अजितदादांच्या उपस्थितीत, त्यावेळेस कायद्यातच तरतूद नाही मकोका लावायची. त्यामुळं आपण सभागृह त्याला मकोका लावण्यासाठी कायदा करणार का? त्याच्याबरोबर प्रशांत कुचेकर नावाचा अधिकारी आहे, जो हा महाराष्ट्रातला सगळा गुटखा चालवतो, तुमचा अधिकारी आहे, जो महाराष्ट्रात सगळ्याकडनं हप्ते घेतो. आमच्या इथं अध्यक्ष महोदय 22 गाव आहे. 22 गावामध्ये गुटखा पकडला. ते पकडायला त्या मॅडम आल्या होत्या पाटील, त्यांच्या गाडीला गाडी डॅश मारली आणि त्यांच्या जीवाला धोका झाला होता. त्याच्यामध्ये गुन्हा कुणावर झाला? फक्त त्या पिकअपच्या ड्रायव्हरवर. आणि मग आशु गुप्ता नावाचा जो महाराष्ट्र चालवतो हेड आहे. आता आम्ही सभागृहात नावं सांगतोय, ही नावं यांना माहीत आहेत, कोण कुठला एजंट आहे, कोण कुठं पैसे घेतो, किती घेतो, सगळं माहिती आहे डिपार्टमेंटला, परंतु ती जाणीवपूर्वक का कारवाई केली जात नाही? अध्यक्ष महोदय, प्रश्न प्लीज. स्पेसिफिकच विचारतोय मी. अध्यक्ष महोदय, अशोक इलागे म्हणून अधिकारी आहे यांच्या डिपार्टमेंटचा, 3,42,00,000 रुपये ब्रिझा गाडीमध्ये MH13 CK 2111 या गाडीत सापडले. आणि मग तरी देखील त्याच्यावर काय कारवाई केली आपण? फक्त शिस्तभंगाची. मग आज 3,42,00,000 रुपये रोड हँड कॅश सापडली आणि त्याच्यावर आपण कारवाई काय करतोय? तर शिस्तभंगाची. मग नेमकं चाललंय काय? मग तुकाराम मुंडे साहेब आल्यावर मी त्यांना जाऊन स्पेसिफिक ही नावं दिली, माहिती दिली, कारवाई का झाली नाही? मग ही नेमकी आणि 2 अधिवेशनात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलंय, आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई झाली नाही. मकोका लावण्यासाठी कायदा आणणार का? या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? आणि ह्याचे मुख्य सूत्रधार जे हा गुटखा चालवतात त्यांचे वरती गुन्हे दाखल होणार का? ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होऊन चालणार नाही. ह्याच्या मागचे नेमके मूळ सूत्रधार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अध्यक्ष महोदय, मोकोका लावण्याच्या संदर्भात मध्यंतरी मीच सांगितलं होतं का मोकोका लावू. मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये मान्य केलं होतं का मोकोकाच्या बाबतीत अभ्यास करून आणि तशी कार्यवाही केली जाईल. तर आता त्याची सिद्धार्थ शिरोळे आता त्याची पूर्ण कार्यवाही कंप्लीट झालेली आहे. अध्यक्ष महोदय आलेला आहे. अध्यक्ष त्याच्यावर मोकोका लावला जाईल. अध्यक्ष महोदय, सिद्धार्थ शिरोळे हो. प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, थांब ना. ओ थांबव, आता थांबव, चाला ना, बोलून दे ना. च्या संदर्भात मी ते उत्तर दिलं, पण तोपर्यंत तुम्ही ऐकायलाच तयार नाहीत. चौकशी करून बडतर्फ करण्यात येईल. चला सिद्धार्थ शिरोळे. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदय मला स्पेसिफिक एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की पुणे शहरामध्ये FDAचं एक स्वतंत्र हक्काचं कार्यालय असावं अशी मागणी अनेक संस्थांनी केली आहे. रिक्त पदेही तातडीने भरली. पुणे एक महत्वाचं शहर आहे साहेब, आणि ज्या पद्धतीने साहेब क्राईमचं नेचर एकंदरित बदलते, आधी दरोडे पडायचे, आता ह्या ऑनलाईन झाले, तसंच हा जो क्षेत्र आहे हा आता अतिशय अनऑर्गनाइज व्हायला लागलाय आणि तो थेट आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की पुणे शहरासाठी आपण एक स्वतंत्र FDAचं हक्काचं कार्यालय करणार का, अशी याच्याबद्दल आपण खुलासा करावा. पुण्यासहित नाशिक असेल, नागपूरला कार्यालय आहे पण नाशिकला कार्यालय नाही, अशी अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यालय नाहीत, तर सगळ्या ठिकाणी कार्यालय बांधण्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग माझं झालेलं आहे. चला सुनील शेळके. अध्यक्ष महोदय, किती लांब चालवायची नाही ना? खरं तर हा संपूर्ण नाही होते. खरं तर हा संपूर्ण राज्यातला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे आणि यामध्ये सर्व सन्मान्य सदस्य सहभागी होऊन आपल्या आपल्या मतदारसंघातले किंवा आपल्या भागातले प्रश्न मांडतायत. मी देखील नाही असं नाही अध्यक्ष महोदय, पुणे जिल्हा किंवा माझ्या मतदारसंघातील
अनेक नागरिक पर्यटक आता किंवा नवीन हात वेगवेगळ्या उचलणार तुम्ही स्थानिक सभागृहाच्या नागरिक या बाहेरून ठिकाणी येऊन आहेत. बसणार नाही, हात उचलणार आणि विशेष असं नाही करून नोकरदार वर्ग असेल, सर्वसामान्य कुटुंबातले नागरिक असतील, पर्यटक असतील, अशा देखील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून केलं जातं. आणि अध्यक्ष महोदय, मगाशी सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी उल्लेख केला की जे ह्या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहत आहेत ते आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आणि त्या खात्याचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे तुकारामजी मुंडे साहेब, ह्या दोघांनी एकत्रितपणाने विचार केला आणि चांगलं काम करायचा निर्णय केला. म्हणूनच या सगळ्या कारवाया आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनीलजी प्रश्न विचारा आता. आणि लक्षवेधी नाही, ही 45 मिनिटं झाली आहे. प्रमुख महत्वाच्या मुद्द्यावरती येतो अध्यक्ष नाही, महोदय, प्रश्न विचारा. की ज्या अधिकाऱ्यांची बदली होणार का, बदली केली जाईल का, आणि त्याकरता काही कोट्या रुपये गोळा केले जात आहेत, हा आरोप आहे की प्रत्यक्षात काय आम्हाला माहित नाही. परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय फक्त एक मिनिट हा आरोप आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय सुनित्रा वहिनी आमच्या नेत्या आहेत, आमच्या पक्षाकडे हे खातं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले, या खात्याची जबाबदारी जोपर्यंत आमच्या पक्षाकडे आहे तोपर्यंत तुकारामजी मुंडे आमच्या खात्यामध्ये प्रमुख म्हणून काम करतील हे सांगितलं. माझा स्पेसिफिक प्रश्न आता पुढे असा आहे की अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी आपण कारवाई करतो, ज्या व्यक्तीवरती कारवाई करतो किंवा ज्या ठिकाणी ज्या जागेवरती कारवाई करतो, ज्या ठिकाणी असे अवैध धंदे असतात, त्या जागा मालक, तो दुकानदार किंवा जो विक्रेता आहे यावरती एकदा कारवाई केल्यावरती दुसऱ्यांदा परत जर सापडला, तिसऱ्यांदा सापडला, चौथ्यांदा सापडला, तर आपण काय कशा पद्धतीनं कारवाई करणार हे आम्हाला स्पेसिफिक उत्तर पाहिजे. त्याचं असलेलं जे काही लायसन्स असेल, ज्या परवानग्या असतील त्या कायमस्वरूपीच्या बंद केल्या जातील. चला मित्रांनो, अन्नातील भेसळ थांबवण्यासाठी तुकाराम मुंडे यांची गरज आहे. आपण सर्वांनी या प्रकरणावर लक्ष ठेवा, आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.